हा प्रकार फक्त तुम्हाला ना खेडेगावात उरसाला म्हणजे ज्याशी मटण असतं ना त्या दिवशी खायला मिळणार. ह्याला म्हणतात मलिदा. तर आमच्या इथं ना लगुडबंद म्हणून एक देवाचं ठिकाण आहे आणि त्याला हा नैवेद्य दिला जातो. तर हे ना मलिदा करायचं म्हटल्यानंतर आमच्या घरातल्या महिला मंडळ अगदी लग्नाचं शुभकार्य असतं ना त्याच पद्धतीनं ना ह्याची घाई गडबड करत असतात. तर म्हणजे आत्याने आमच्या मम्मीनं हा मलिदा तयार केला आहे. मी फक्त व्हिडिओ शूट करायचं काम केलं आहे आणि मी लहानपणी ना माझ्या आईला मदत करायची आणि खातसुद्धा होते. तर हे मलिदा करण्यासाठी काय करायचं, गहू छान असं निवडून घ्यायचं, कोणतंही घेतलं तरी चालतं, आणि भाजून घ्यायचं छान असं 10 ते 15 मिनटं कढईमध्ये घालून ना थोडंसं करपट तुम्हाला दिसत असेल त्याच पद्धतीनं भाजून घ्यायचं 10-15 मिनटं. आणि झाल्यानंतर थंड झाल्यानंतर त्यामध्ये बडीशेप घालायची 100 ग्रॅम. इथं घेतलं आहे मी 3 किलोचं घेतलं होतं गहू. त्यामध्ये 100 ग्रॅम बडीशेप घातलं होतं आणि त्यामध्ये घालायचं. मळताना थोडंसं चाळून घ्यायचं, मोठं दळून घ्यावं लागतं बरं काही मलिदा करताना, कारण की ही जी चपाती आहे ती मोठी लाटली जाते. त्यामुळे हे मळण्यासाठी किंवा ही चव लागण्यासाठी मोठं दळून घ्यावं लागतं. तुमच्याकडे ह्याला काय म्हटलं जातं ते मला कमेंट करून सांगा. ह्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं, तेल घालायचं 2-3 चमचे. अगदी लमसम केलं आहे. पूर्वीच्या बायका करणार आहेत त्यामुळं शक्यतो मोजमाप कुठलं गोष्ट करत नाहीत, जे हाताला येतं तेच घालतात आणि ह्याची चव मात्र जबरदस्त लागते. तर हे मळून झालं की लगेचच करायला घ्यायचं. म्हणजे मुरुदे पीठ वगैरे असं काही नसतं. त्यामध्ये तेल मीठ घातलं आहे आणि भाजून झाल्यानंतर बडीशेप घातले. एवढे हे प्रकार घातलेत आतापर्यंत आणि ह्याचे गोळे करून घ्यायचे. आपली आई साधी भोळी आहे माझी, त्यामुळे बघू शकता ऐसा तिच्या बघण्यावरूनच जितकं साधं सिंपल दिसते ना तेवढं जेवणसुद्धा जबरदस्त करते बरं का. तिच्या हाताला ना वेगळीच चव आहे. कुठलीही गोष्ट ना फोडणी सहज टाकली तरी तिला चव मात्र जबरदस्त येते. आणि माझं नशीब एवढं चांगलं आहे की मी अजूनसुद्धा माझ्या आईचं माहेरामध्ये आल्यानंतर खायला भेटतं मला बरं का. तर इकडे घेतले चपाती भाजायला वेळ लागतो भाजण्यासाठी. 2 तवं ठेवले दोन्हीकडं आणि भाजून घ्यायच्या ह्या चपाती. मी भाजून घेताना म्हणले नको, भाजण्याची सुद्धा टेक्निक असते. बरं ठीक आहे. तर फक्त व्हिडिओ तेवढा शूट केला आहे आणि लगेच माझी आत्या आणि मम्मी ना ह्याचा चुरमा करून घेत आहे. बघू शकता इथं तुमच्याकडं काय म्हटलं जातं ह्याला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता इथं चुरमा करून घेतला आहे आणि नंतर ह्यामध्ये बारीक करायला मिक्सरमध्ये बारीक करायला फक्त मला इथं माझा उपयोग करून घेतला. इथं मिक्सर छोटं भांडं घेतलं आहे आणि इथं बारीक करून घ्यायचं. बघू शकता हे अगदी बारीक असं करून घ्यायचं. ह्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी काही घालायची गरज नाही. हा मलिदा अत्यंत जे कॅल्शियमयुक्त आणि चवीला जबरदस्त लागतो बरं का. तर तुमच्याकडनं तुम्ही असं काही तर करता का ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा माझ्या गावचा असेल तरीसुद्धा कमेंट करून सांगा. मी यात्रेमध्ये फिरताना बरेच मला फॉलोअर्स भेटले बरं का, की मी तुझे व्हिडिओ बघतो, लाईक करतो आणि शेअरसुद्धा करतो आणि भारीच की असं म्हणत होते आणि खूप मला आनंद झाला बरं का असं म्हणत होते तेव्हा. तर अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलं आहे. हे गव्हाचं सगळं बारीक आणि ह्याला मलिदा म्हणतात आणि कोणतं नाव मला माहीत नाही. बारीक केल्यानंतर ह्यामध्ये आता एक करून वस्तू घालायच्या. गुळाचा वापर करायचा आहे. त्या शक्यतो ह्यामध्ये गुळच घालतात आणि इथं बघा गुळाचा एकदम मोठा अवघड टास्क आम्हाला दिलता आणि हे गुळ काढून चांगला बारीक करून दिला आहे. किसून घेतला चालतो. तर ही किसून घ्यायच्या मापाचा गुळ नव्हता, चिक्की गुळ होता. तर माझी लेक आहे ती खोबरं किसून घेत होते आणि ती आमची मम्मीने विलायची पावडर घातली. अगं थांब म्हणलं व्हिडिओ करायचं. तर अशी शायनिंग मारत विलायची पावडर टाकत होती. अशी चिमटीनं कधीच टाकत नाही ती, अगदी बचका भरून घेऊन अशी टाकली जाते. तरी म्हटलं व्हिडिओ करायचं आहे म्हटलं माझ्या आईनं अगदी सुगरणीसारखे विलायची पावडर टाकली. बघू शकताय तुम्ही असं खेडेगावातल्या बायकांना असं सुगरणीसारखं म्हणजे किंवा असं नाजूक काम करायची सवय नसते. तर माझ्या व्हिडिओसाठी तिनं असं नाजूकपणा करून दाखवण्यास केलं आहे बरं का. तर आपण अगोदर 100 ग्रॅम बडीशेप घातली होती आणि नंतर आणि 100 ग्रॅम आहे ती छान असं भाजून करपूस भाजून घेऊन त्याची पावडर करून घेतली आहे. सूंठ पूड घातली आहे, विलायची पूड घातली आहे. ही पदार्थ घालतानाच अगदी मी त्या मैद्याच्या प्रेमात म्हणजे मलिदाच्या प्रेमात पडत होते बघा. कधी एकदा करते आमची मम्मी मिक्स करत्या आणि खातो असं चालतं. खोबरं घालायचं भरपूर असं आणि बघू शकता याचा कणिक मळताना मीठ घातलं होतं. त्यामुळे ह्यामध्ये कुठलीही मीठ वगैरे घालायची गरज नाही. आणि मग काय आमच्या बायका ढवळाढवळी करत होत्या. ह्या गुळाच्या खोबऱ्याच्या सुंठचं विलायची सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त असं. आणि तुम्हाला सांगतो ताट घ्यायचं, त्यामध्ये हा मलिदा घालायचा. गरमागरम दूध किंवा मलिदा किंवा तूप असं पातळ असं तूप आणि मलिदा, आहा अगदी जन्नत. काय लागतं तुम्हाला सांगू. लहानपणीच्या ह्या गोष्टी कितीही आम्ही मोठं झालो तरीसुद्धा ह्या ना माझ्या तोंडातून अजिबात जात नाहीत. आणि ही वस्तू तुम्हाला खेडेगावात खायला मिळणार आणि अशीच चव ना फक्त आपल्या आईच्या हातची आणि म्हाताऱ्या माणसाच्या हातची चव छान लागणार बरं का. तर हा व्हिडिओ बघायला
आवडला असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. आणि बघू शकताय काय दिसतंय बघा, दिसायला साधं असेल तर कसं लागत होतं, लय भारी.